या समवेत आहेत धनश्री बोलाजी खंडागळे अर्थात धनश्री शैलेश गायकवाड। ताई नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा। माझं नाव धनश्री बोलाजी खंडागळे आणि सासरचं नाव आहे धनश्री शैलेश गायकवाड। आपण या डिंगोरे उदापूर गटामध्ये इच्छुक आहात। या ठिकाणी या गटामध्ये अनेक प्रश्न आहेत। अजून तुमच्या समवेत काही महिला आहेत, त्या देखील तुमच्या स्पर्धक असणार आहेत। कसं बघता या निवडणुकीकडे? खरं तर निवडणूक ही मला समाजसेवा करण्यासाठी करायची आहे आणि आमचा फॅमिली बॅकग्राऊंड जर बघितला तर माझे आजोबा सितेवाडी गावचेच उपसरपंच झाले होते। त्यांनी पण अनेक समाजकार्य केलेली आहेत। त्यामुळं म्हणजे ही समाजकार्याचं जे कार्य आहे ते मला कोणी जबरदस्तीने करायला सांगितलं नाही किंवा काय नाही, ही माझी स्वतःची इच्छा आहे की आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या ह्या पश्चिम पट्ट्यामध्ये भरपूर अशी विकास कामे अजूनही झालेली नाहीत। तर मला कुठेतरी आपल्या समाजाला किंवा जे आपला आदिवासी समाज आहे किंवा आदिवासी हा भाग आहे यांना कुठेतरी मला न्याय द्यायचं काम करायचं आहे। तुम्ही विकासाचं सांगितलेलं आहे, परंतु हे जोशीची वाडी, पुताची वाडी हे कोपरे मांडू या ठिकाणी जी गावं आहेत ती आजही जे बांध असतो, आपल्या शेताचा बांध असतो त्याच्यामधल्या खड्ड्यातलं पाणी आजही पिलं जातं। अशा अनेक समस्या आहेत। आपण जर जय पराजय हा मतदारांचा हातातले विषय आहे, जय पराजयानंतर तिथली ज्या समस्या आहेत ह्या समस्यांसाठी आपण काही उपाययोजना करणार किंवा काही नाविन्यक्रम उपक्रम किंवा पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी काय आपण विचाराधीन काही विचार केलेला आहे का? बघा, भरपूर ठिकाणी आहे ना पाण्याच्या समस्या आहे। ही समस्या तिथेच नाही, आमच्या सुद्धा गावात आहे किंवा इतरही वाडी वस्ती जर आपण सर्वे जर केला तर भरपूर गावं ही इथे ना पाण्यापासून आजही वंचित आहेत। तर जी जलजीवनची योजना जी मागच्या वेळेस आली होती केंद्र सरकारकडून, तर त्यामध्ये भरपूर असा निधी उपलब्ध होता, पण माहिती नाही काय कारणास्तव ते पूर्ण झालेले नाही किंवा आदिवासी लोकांना त्याचा लाभ घेता आलेला नाही। बरेचसे लोक त्या गोष्टीपासून वंचित सुद्धा राहिलेले आहेत। आज आमच्या गावात तीच परिस्थिती आहे। लोकांना पाण्यासाठी वन फिरावं लागतं। आता मे महिन्यापर्यंत तर खूप हालत होती ह्या गोष्टीची। तर त्यांच्यासाठी मी केंद्र सरकार राज्य सरकारकडून भरपूर असा निधी उपलब्ध करून पहिल्यांदा ती कामं मार्गी लावणार आहे। आपण जे चिन्ह लावून फ्लेक्सबाजी केलेली आहे किंवा आपण सोशल मीडियावरती जे काही पोस्टर टाकत आहात त्यामध्ये घड्याळाचं चिन्ह दिसत आहे। अजून उमेदवारी जाहीर झालेली नाहीये, परंतु तुम्ही घड्याळाचं चिन्ह वापरून तुमची उमेदवारीची घोषणा झाल्यासारखं तुम्ही प्रचार देखील करत आहात। काय सांगाल? बघा, माझे मिस्टर शैलेश जगन्नाथ गायकवाड राहणार सितेवाडी। तर माझे मिस्टर आहेत ना जवळजवळ 30 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि मी पण जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाली लग्न झाल्यानंतर मी पण राष्ट्रवादीचंच काम करते। त्यामुळं इतका मोठा कालावधी जर आपण एखाद्या पक्षाला देतो तर पक्ष सुद्धा आपण सुद्धा त्यांच्याकडे हक्काने ह्या गोष्टी आपण त्यांच्या वापरू शकतो, चिन्ह वापरू शकतो, जरी दादांनी अजून डिक्लेअर केले नाही तर। पण मला असं वाटतंय की अतुल दादा माझा विचार करतील, कारण आम्ही पक्षाला भरपूर असा वेळ दिलेला आहे, त्यांचं काम केलेलं आहे। अशा लोकांना ते डावलणार नाही ही मला एक हे वाटते। तुम्ही एक महिला आहात। या मतदारसंघामध्ये 4-4 किलोमीटर पर्यंतचा पाण्यासाठीचा प्रवास महिलांना करावा लागतो। बनकर फाट्याची वाट धरावी लागते। अजून काही रोजगाराच्या संधी आपल्याकडे उपलब्ध नाहीत। यासाठी आपण काय कराल? रोजगार संधीसाठी आता आपला भाग जो आहे इकडं मड, पारगाव, सितेवाडी हा जो भाग आहे, अर्धा भाग जो हा पश्चिम पट्ट्यात येतो, त्यामुळे इकडे पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोक आहेत ना हे शेतीवरच अवलंबून आहे आणि त्यातही जर अवकाळी जे संकट येतात तर त्यामुळे तर पूर्ण नुकसान होऊन जातं शेतकऱ्यांचं। शेतकरी हातबल बसतात घरामध्ये। असं न करता भरपूर लोकांनी किंवा जे तरुण वर्ग आहे, महिला वर्ग आहे, यांनी जर स्वतःचं रोजगाराकडे लक्ष दिलं किंवा उद्योगधंद्यांकडे लक्ष दिलं तर असे खूप असे उद्योगधंदे आहेत की ज्यातून आपण स्वतःचा हे करू शकतो। इन्कम त्यातून चांगल्या प्रकारे आपण 40 ते 50 हजारापर्यंत इन्कम महिन्याला कमवू शकतो। दूध व्यवसाय आहे महिलांसाठी तर भरपूर। मी स्वतः असे बचत गटामार्फत महिलांना असं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करते। महिलांनी आहे ना उद्योगधंद्याकडे वळावं।
बचत गटाच्या मार्फत काय नवीन उपक्रम काय करणार आहात आपण? बचत गटामार्फत आधी आम्ही म्हणजे अतुलदादांचे जे मोठे बंधू आले होते एकदा भेट द्यायला आमच्या महिलांना, तर त्यांनी बरेचसे असे उद्योगधंदे त्यांनी सुचवले आहेत. तर त्यामध्ये मधुमक्षिका पालने, कोंबडीचं ते उद्योग आपण कुक्कुटपालन म्हणतो त्याला, असे म्हणजे इकडच्या जे भागामध्ये जे व्यवसाय चालू शकतात तर ते असे त्यांनी भरपूर व्यवसाय त्यांनी सुचवलेत आम्हाला महिलांना, आणि त्यांना महिलांचा पण त्यांना खूप प्रतिसाद चांगला मिळाला. तर आपण त्यांना सहकार्य करणार प्रत्येक गोष्टीत. या ठिकाणी राष्ट्रवादी गट असेल किंवा शरद पवार गट असेल, हे दोन्ही पक्षाची जर युती झाली तर शक्यता अशी आहे की कोणाला तरी एकाला ही जागा सुटणार आहे. तुमच्या समेत काही स्पर्धक आहेत, तर तुम्हाला जर संधी नाही मिळाली तर पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? हे बघा, आम्हाला संधी पक्षाने नाही दिली तरी पण आम्ही अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवण्याची आमची तयारी आहे. हे फक्त मी ह्याच्यावर बोलते आहे की माझा गाव सितेवाडी गाव यांचा मला सगळा पूर्ण सपोर्ट आहे, फुल सपोर्ट आहे. आणि मेन म्हणजे पक्षाची काही भूमिका असू दे, पण जे जनता जनार्दन आहे, जो सामान्य माणूस आहे, त्यांचा जर प्रश्न मी कुठेतरी वाचा फोडत असेल किंवा त्यांचे प्रश्न जर माझ्याकडून सुटत असतील तर मला ही जनता सुद्धा मला साथ देतील याचा मला हे भरोसा आहे लोकांवरती, सामान्य लोकांवरती. हे जे आरक्षण पडलेलं आहे यामध्ये आदिवासी महिलांसाठी आरक्षण पडलेलं आहे. आदिवासी समाजाची एक बैठक झालेली होती, काही लोकप्रतिनिधी त्यामध्ये होते. त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे आदिवासी समाजातील ज्या महिला आहेत ज्यांनी इतर समाजामध्ये लग्न करून गेलेल्या आहेत, त्यांनी हे राजकीय आरक्षण किंवा ज्या कुटुंबामध्ये त्यांनी लग्न केलेलं आहे त्या कुटुंबातील काही निवडक अशा व्यक्ती आहेत की त्यांचं राजकीय हेतूपोटी हे लग्न केलं जाते आणि हा राजकीय आरक्षण चोरण्याचा डाव एक प्रकारे आहे. खरं तर माझं याबद्दल असं म्हणणं आहे की ज्यावेळेस निवडणुका लागतात, जे सुशिक्षित वर्ग असतो समाजामध्ये त्यांनी अशा गोष्टी काढल्याच नाही पाहिजे, कारण की यामुळे काय होऊ शकतं की दोन जातींमध्ये, दोन धर्मांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात आणि हे आपल्या समाजासाठी चांगली गोष्ट नाही. त्यामुळं आपण जे काही बोलतो ते काही विचार करून बोलावे. आणि जर असं तुम्ही म्हणताय की लाभ घेण्यासाठी, तर हे एक राजकीय क्षेत्र आहे. ही आधी तुम्ही हे समजून घ्या की ही एक सेवा आहे, नोकरी नाहीये. आणि तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानामध्ये जे कोडविल तयार करण्यात आलं, मुख्यत्वे म्हणजे ते महिलांसाठी तयार करण्यात आलं. त्यातून महिलांना असे विशेष असे अधिकार त्यांनी दिलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की जे म्हणजे मुलगी किंवा महिला तिच्या प्रगतीमध्ये किंवा तिच्या शिक्षणामध्ये लग्न हा एक बंधन किंवा अडथळा असणार नाही. त्यामुळे ही गोष्ट योग्य नाहीये असं कुणी बोलणं. तुम्ही निवडणुकीला सामोरं जातात, मतदार राजा हा एक सुशिक्षित झालेला आहे, ते आपल्याला मतरूपी जे दान करणार आहेत, तर ते एक आश्वासित किंवा काही समस्या घेऊन येणारा चेहरा असेल किंवा तुम्ही काही आश्वासन देणार आहात का ज्याने तुम्हाला मतदान करायचं आहे, तर त्यांना तुम्ही काय मतदारांना काय आश्वासित कराल? बघा, मतदारांच्या ज्या समस्या आहेत त्या मी स्वतः सुद्धा अनुभवलेल्या आहेत. स्वतः सुद्धा मी लग्नाच्या आधी मी पाण्यासाठी सुद्धा आमचा भरपूर असा संघर्ष केलेला आहे. आम्ही रस्ते नाहीयेत आम्हाला, म्हणजे ज्या मागण्या मतदारांच्या आहेत त्यातून आम्ही स्वतः गेलेलो आहे. आणि माझं काय म्हणणं आहे की आम्ही आताशी कुठंतरी शिक्षणामुळे जी आमच्यामध्ये सुधारणा झाली, तर तसंच आपल्या पूर्ण समाजाची सुद्धा सुधारणा करावी म्हणून माझी अशी इच्छा आहे. त्यासाठी मी या उमेदवारीसाठी इच्छुक आहे. आपण ज्या गावामधून आहात त्या गावामध्ये आपण सरपंच पदाला देखील उभ्या राहिलेल्या होतात, परंतु काही अपयश आलं, ते मतदार राजाच्या हातामध्ये आहे. परंतु पुन्हा एकदा तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहात महिला म्हणून, कसं बघता या निवडणुकीत? मुळात मी मानतच नाही की मी अपयशी झाले त्या निवडणुकीमध्ये. जी निवडणूक जी झाली आमच्या सितेवाडी गावामध्ये त्यावेळेस ऍक्च्युली कोरोना काळ होता हा, त्यामुळे आमचा सुद्धा संपर्क जास्त राहिला नाही गावच्या लोकांशी. त्यामुळं थोडंसं त्याचा कुठेतरी फटका आम्हाला बसला निवडणुकीमध्ये. आणि तसं पाहिलं तर माझी जी माघार होती ती फक्त 7 मतांनी झाली. आणि आता मी आमच्या गावामध्ये पेसा या पदावरती आहे.
आणि या पदाचा उपयोग करून मी भरपूर अशी समाजसेवा केलेली आहे. आपल्या लोकांना, आदिवासी लोकांना, हा आदिवासी भाग आहे, पेसा भाग आहे, तर इथे मी भरपूर कामे मार्गी लावली. जरी मी सरपंच होऊ शकले नाही तरी माझ्या हातून मी भरपूर कामे मार्गी लावली. आता असंच मला त्या माध्यमातून आता जी ही संधी भेटलेली आहे जिल्हा परिषदेची, तसं मला गटासाठी पण काम करून लोकांना एक हे करून द्यायचंय, त्यांना त्यांचं हक्क मिळवून द्यायचा आहे त्या गोष्टींचा. निवडणुकीत जय पराजय हा सर्वसीम मतदारांच्या हातामध्ये असतो. पराजय झाल्यानंतर बहुता उमेदवार त्या गटामध्ये असतील किंवा त्यांचा जो मतदार राजा आहे त्यांच्याशी संपर्क ठेवला जात नाही, त्यांच्या समस्यांकडे लक्ष देखील दिलं जात नाही. आपला जय पराजय हा नंतरचा भाग आहे. आपण जर म्हणजे जय पराजय जर पराभवाचा सामना करावा लागलाच तर आपण त्या समस्या सोडवण्याची प्रयत्न कराल का? बघा, इथे आपल्या भागामध्ये डिंगोरे उदयपूर गटामध्ये ज्या आता जो व्यक्ती जो निवडून येणार आहे उमेदवार, तो तर त्याच्या परीने काम करणारच आहे. तसं आपणही भरपूर असे सामान्य लोकांशी संपर्क ठेवणारे, त्यांना कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करणारे. आपल्या भागामध्ये मेन म्हणजे माळशेज घाट, गणेशखिंड आणि हे डिंगोरे रस्ता, त्या ठिकाणी ना भरपूर असे ऍक्सिडेंट होत असतात. तर मी ना, जरी माझा पराभव झाला तरी मी यांना कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न करीन, किंवा आजीदादांच्या मार्फत किंवा एखादी चॅरिटेबल ट्रस्ट. माझं असं व्हिजन आहे की या भागामध्ये एक हॉस्पिटल झालं पाहिजे. कारण की आता हा भाग आहे ना पूर्ण आपला माळशेज घाट जवळजवळ फक्त 10 मिनिटं अंतरावर आहे इथून. हा पूर्ण पर्यटन म्हणून विकसित होणार आहे. तर त्या दृष्टीने ना इथे एक हॉस्पिटलची पण खूप गरज आहे. ते पण मी प्रयत्न करणार आहे. चारी बाजूनी जिकडे होईल तिकडून मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन. काल समाज माध्यमांवरती माजी आमदार अतुल बेनके यांनी एक प्रतिक्रिया दिली होती. त्यामध्ये असं सांगितलं आहे की ज्या ठिकाणी उमेदवारांचा पेच आहे, म्हणजे अर्थातच आपल्या डिंगोरे उदापूर गटामध्ये अनेक उमेदवार इच्छुक आहेत, ज्यामध्ये अजितदादा गटाकडेच काही मागण्या केलेल्या जात आहेत. तर त्यामध्ये इच्छुकांची गर्दी पाहून त्यांनी असं सांगितलेलं आहे की काही उमेदवारांना आम्ही चर्चेअंती त्यांना थांबवू शकतो. जर थांबवण्याचं जर विचाराधीन आला किंवा थांबवण्याला जर सांगितलंच तुम्हाला तुम्ही थांबा म्हणून, तर थांबण्याची भूमिका आपली असणार आहे का, की पक्षाच्या विरोधात काम कराल आपण? मुळात मला कुणाच्याही विरोधात काम करायचं नाही. मला सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे. आणि जरी दादा मला थांबायला बोलले तर आपण सामान्य माणूस हा माझ्या पाठीशी उभा राहील, त्यांना माझे विचार पटतील. हे बघा, इथून मागची जी विधानसभेची निवडणूक झालेली आहे, आपण बघितलं शरद दादा सुद्धा अपक्ष म्हणून निवडून आले का, तर फक्त त्यांना जनतेचा साथ होती. ते पक्षाच्या ह्याच्यावरती निवडून नव्हते आले. त्यांना जनतेला त्यांचे विचार पटले म्हणून जनतेने त्यांना साथ दिली. तसं मीही माझे विचार तळागाळापर्यंत पोहोचून, सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचून मला लोक साथ देतील अशी मला एक आशा आहे. त्यामुळे मी अपक्ष सुद्धा लढू शकते. म्हणजे अपक्ष लढण्याची भूमिका आपली आहे. हो.